नमस्कार सर्वांना, सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज बनवूया झणझणीत काळं मटण। तर इथे मी अर्धा किलो मटण घेतले आणि स्वच्छ धुवून घेतले। एकच पाण्याने धुवायचं मटण। त्यानंतर आपण याला हळद आणि मीठ टाकून मॅरिनेट करून घेऊया। जास्त काही सामान टाकायचं नाही आपल्याला, याच्यात फक्त हळद आणि मीठ टाकायचं आपल्याला। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। एकदम झणझणीत असं आपण काळं मटण बनवूया। ते अर्धा किलो आपण बकऱ्याचं मटण घेतलेलं आहे। मटण 2 ते 3 पाण्याने धुवायचं नाही, फक्त एका पाण्याने धुवायचं। आता इकडे आपण कुकर मांडलाय। कुकर गरम झाला की याच्यात 2 चम्मच तेल टाकूया। कुकरमध्ये आपण पहिलं शिजून घेऊया, कारण मटण शिजायला वेळ लागतो। चिकन लगेच शिजतं पण मटण जास्त वेळ शिजत नाही, त्यामुळे कुकरमध्ये आपण शिजून घेऊया। याच्यात टाकूया तेजपत्ता, कढीपत्त्याचे 7-8 पानं आणि एक कांदा बारीक चिरून घेतलाय, तो पण टाकायचा आपल्याला। ते मोठा गॅस ठेवलाय मी। आता कांदा आपण थोडासा गुलाबी रंगावर भाजून घेऊया। तर कांदा बघा आपला थोडासा गुलाबी रंगावर असा भाजलाय। आता याच्यात आपण आपलं चिकन मॅरिनेट केलेलं टाकूया। त्यानंतर एक टमाटर बारीक चिरून घेतलं, ते पण टाकायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। एक 2 मिनिट आपण छान परतून घेऊया मटण तेलामध्ये। आता आपल्याला याच्यात डायरेक्ट पाणी नाही टाकायचं, आपण याच्यावर ताट ठेवले, याच्यामध्ये आपण पाणी टाकू। म्हणजे हे थोडं याच्यावरचं पाणी गरम झालं की आपण ते मग त्याच्यात टाकू। 4 ते 5 मिनिटं ठेवूया आपण हे पाणी गरम होण्यासाठी। तोपर्यंत आपण मसाला दाखवते तुम्हाला। मी इकडे खोबरं भाजून घेतले अर्धी वाटी, इकडे कांदा, त्याच्यात धणे, खसखस, ते सगळं गरम मसाला भाजून घेतला। भरपूर लसूण आहे, अद्रक आणि आपलं कोथिंबीर। ते बघा 5-6 मिनिटं झाले, ते पाणी गरम झालंय। आता याच्यात टाकूया आपण, व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया चम्मचने। कुकरचं झाकण लावायचं आहे आणि आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या त्याच्या। तर मी ते बघा 4 शिट्ट्या करून घेतल्यात आणि बघा कुकर थंड झाल्यानंतर झाकण खोलायचं आहे। मटण आपलं एकदम असं गाळ झालंय, ते साईडला ठेवूया आपण। आणि चला आता आपण मसाला बनवून घेऊया। तर इकडे आपण टोप मांडलाय, टोपामध्ये 2 चम्मच तेल टाकायचं। तेल थोडं गरम झालं की लगेच आपलं घरगुती तिखट टाकायचे। तर तुम्हाला किती तिखट बनवायचे त्या हिशोबाने तुम्ही तिखट टाका। त्यानंतर बघा आपण वाटण जे वाटून घेतले ना ते टाकायचे। तर वाटण वाटताना पाणी जास्त टाकू नका, नाही तर मग तेला टाकल्यावर ना अंगावर उडण्याची शक्यता असते। त्यामुळे वाटणात थोडं पाणी टाकून वाटायचं आणि मग एकदम मस्त असं आपलं काळं वाटण हे तयार झाले। तर आता 1-2 मिनिटं तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया आपण। मसाला 1-2 मिनिटं परतला। इकडे 1 मोठा चम्मच एवढा आपल्याला मटण मसाला टाकायचा याच्यामध्ये। मसाला आपला व्यवस्थित परतलाय। आता आपण याच्यात मटण टाकूया। त्याच्यात पाणी जे तुम्ही वापराल ते गरमच पाणी करायचं आहे। आता मी कुकरमध्ये मिक्स करून घेऊया आणि तोपर्यंत आपलं पाणी गरम होते। आता तुम्हाला किती घट्ट पातळ हवं त्या हिशोबाने याच्यात पाणी टाका। पाणी इथे आपण गरम करून घेतले बघा। मी थोडंसं पातळ ठेवणार आहे, म्हणून मी पाणी थोडंसं जास्त टाकले। तुम्ही तुमच्या हिशोबाने पातळ घट्ट ठेवायचं तसं बनवा। त्यानंतर आपण इथे चवीप्रमाणे मीठ टाकूया।
थोडीशी कोथिंबीर टाकायची. आणि याला आता 5-6 मिनटं व्यवस्थित शिजून द्यायचे. बघा मी झाकण ठेवलं होतं आणि 5-6 मिनटं छान उकळी आल्यानंतर याला शिजून दिले. त्यानंतर आपण इथे गॅस बंद केलाय. बघा मस्त अशी तर्री आली याला आणि आपलं एकदम झणझणीत असं झटपट असं काळं मटण तयार झालंय. हे बघा तर्री किती मस्त आली. एकदम झणझणीत असं आपलं काळं मटण तयार आहे. तर तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.